प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना परत एकदा सलाम. प्रियजनांनो, 5व्या धड्यात आपण जात आहोत आणि याच्यातला खूप महत्वाचा विषय मला वाटला. कधी कधी ना कंटिन्यू मला काही कामांच्यामुळं, माझ्या स्टडीमुळं व्हिडिओ करता येत नाही, परंतु ज्या पण वेळेस मला वेळ मिळतो ना, मी रिअली असा ट्राय करतो की कृपा या देवा मला वेळ दे 5 मिनिटासाठी, की मी देवाचं वचन चांगल्या प्रकारे अजून शिकू शकेन. तर मला 5वा धडा जो आहे, येत्या शनिवारी आपण बघणार आहोत. 31 तारखेला अंधकारात प्रकाशाप्रमाणे चमकणे. कोणाबद्दल लिहिलेलं आहे? आपल्याबद्दल. आपण जे देवाची लेकरं आहोत, आम्हाला जे निवडलेले लोक आम्ही म्हणून मिरवतो किंवा आम्ही निवडलेले लोक आहोत, त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट या धड्यामध्ये आपण शिकणार आहे. याचं इंट्रोडक्शन मला इतकं आवडलं आणि काही गोष्टी मला आठवल्या, काही गोष्टी वाचल्या, काही गोष्टी समजल्या, त्या मी तुमच्या संगती शेअर करू इच्छितो. मत्तेचं पुस्तक 25 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की पहिल्या वचनापासून ते 13व्या वचनापर्यंत किंवा तिथून पुढे देखील वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये आम्ही पाहतो की 10 कुमारींचा दाखला या बायबलमध्ये या वचनात देण्यात आलेला आहे. आपल्या धड्याचं वचन जे आहे, सुवर्ण वचन जे आहे, ते फिलिपिकरास पत्र 2 अध्याय 14 आणि 15 वचन आहे. आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या रीतीने सांगितलेलं आहे की जे काही तुम्ही कराल ते कुरकुर न करता व वादविवाद न करिता करा, यासाठी की कुटील व विपरीत पीडित म्हणजे जगात तुम्ही निर्दोष व साळसूद अशी देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे. त्यामध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना जगात ज्योतीसारखे दिसावे, प्रकाशासारखे तुम्ही दिसावे, असं सुवर्ण वचन आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि प्रकाशाचा संबंध येतो म्हणून या ठिकाणी आपण हा बायबल मधला 25व्या अध्यायातला 10 कुमारींचा दाखला पाहूया. खूप महत्वाचा, अत्यंत VIP म्हणूया असा तो दाखला आहे. या दाखल्यात शहाण्या ज्या कुमारी आहेत, तिथं 10 कुमारी होत्या, 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. शहाण्या ज्या कुमारी आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊया. त्या कुमारींच्या दिवा त्यांच्याकडे होता आणि त्या दिव्याच्या त्या भांड्यामध्ये तेल सुद्धा होतं. फक्त दिवा नव्हता, त्याच्यामध्ये तेल सुद्धा होतं. किती महत्वाची गोष्ट आहे. त्या पूर्ण तयारीनं आलेल्या होत्या. त्यांचा प्रकाश रात्रीच्या वेळेस वराला यायला उशीर होत आहे म्हणून मंद होणार नव्हता. त्यांच्याकडे असणाऱ्या तेलाद्वारे त्या अधिक प्रज्वलित असा त्यांचा प्रकाश होत होता आणि तो प्रकाश जळत विशेषतः त्यांनी ठेवला होता, वराला जरी उशीर लागला असला तरी. त्यामुळे वराच्या सन्मानासाठी, म्हणजे जो वर येणार आहे त्याच्या सन्मानासाठी, त्यांच्या दिव्यातून प्रकाश पसरत राहिला आणि अंधारात तो दिवा चमकू लागला किंवा तो प्रकाश चमकू लागला. त्यांनी वराच्या घरी लग्नाच्या मेजवानीला जाण्याचा मार्ग प्रकाशित केला होता आपल्या दिव्याद्वारे. वर तिथून जाणार होता आणि तो पुढे जाणार आहे तिथपर्यंत यांचा प्रकाश त्या ठिकाणी चालू होता. प्रकाश बंद पडला नाही. म्हणून प्रियजनांनो, ख्रिस्ताच्या अनुयायांनी किंवा विश्वासकांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे जगाच्या अंधारात, जो जगामध्ये अंधार पसरलेला आहे, त्या अंधाऱ्या जगामध्ये महत्वाचा प्रकाश आणला पाहिजे. अंधाऱ्या जगाला प्रकाशाची गरज आहे. त्यामध्ये विश्वासकांचा खूप मोठा रोल आहे. देवाचे वचन हे त्यांच्याकडे प्रकाशाचे आहे. कारण देवाचं वचन ज्याला प्राप्त होतं प्रियजनांनो, त्याच्या जीवनात परिवर्तनाची लाट येते किंवा त्याचा अंधार जो आहे त्याच्या जीवनातला तो नाहीसा होतो. त्याच्या जीवनातील प्रत्येक वाईट गोष्ट जी आहे, दुःखद गोष्ट जी आहे, ती नाहीशी होते आणि त्याच्या जीवनामध्ये एक सामर्थ्यशाली पवित्र आत्म्याचा आणि बायबलच्या वचनाचा प्रकाश त्याच्यामध्ये येतो. त्याच्या हृदयात त्याच्या वचनाची, त्या माणसाच्या किंवा त्या व्यक्तीच्या हृदयात देवाच्या वचनांची तत्वे बिंबवली जातात. हे देवाच्या वचनाचं काम आहे. पवित्र आत्मा मानवामध्ये देवाचे गुण विकसित करतो. ज्यावेळेस आम्ही बायबल वाचतो, ज्यावेळेस देवाचं वचन आम्ही वाचत असतो, त्याच्या गौरवाचा प्रकाश, त्यांचे चारित्र्य म्हणजे देवाचं चारित्र्य त्याच्या अनुयायांमध्ये चमकायला सुरुवात होते. जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो, आमच्यामधून प्रकाश पडला पाहिजे ना, तर तो प्रकाश पडण्याच्या काही पायऱ्या मी तुम्हाला सांगत आहे. अशाच प्रकारे विश्वासकांनी देवाचे गौरव करायला पाहिजे. विश्वासकांनी बायबल वाचायचं बंद केलं की तुम्ही समजायचं की तुमच्यामधून प्रकाश यायचा बंद झाला.
म्हणून विश्वासकाने देवाचं वचन रोज वाचलं पाहिजे. आम्हाला वेळ नाही म्हणे वाचायला, वचन वाचायला वेळ नाही, असं जर देवानं 1 मिनिटासाठी जर म्हणलं, 1 सेकंदासाठी, की मलाही तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, काय होईल तुम्ही बघा, विचार करा. आता मी सांगत नाही ते. म्हणून आम्हाला विश्वासक या नात्यानं देवाचं वचन वाचण्यासाठी वेळ पाहिजे, आणि विश्वासक याचद्वारे आपल्यामध्ये मिळणाऱ्या प्रकाशानं इतरांना प्रकाशित करू शकतात आणि देवाचं गौरव करू शकतात. वराच्या घरी देवाच्या नगराकडे, म्हणजे पुढं ज्यावेळेस देवाचं येणं होईल, तो आपल्याला घेऊन जाईल, स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जाईल. त्या देवाच्या घराकडे कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी तिथं होणार आहे, प्रगटीकरण सांगतं. आणि त्या मेजवानीला जाणारा मार्ग जो आहे तो विश्वासकाच्या चारित्र्यानं उजळला पाहिजे, जेणेकरून त्या मार्गावर अनेक लोक येतील आणि तारण पावतील. किती महत्वाचं आहे, ज्यावेळेस तुमच्या जीवनातून प्रकाश चमकत असेल त्यावेळेस किती महत्वाच्या गोष्टी घडतात. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनातून प्रकाश कसा झळकेल? देवाचं वचन वाचून, परमेश्वराच्या वचनावरती मनन चिंतन करून. वराचं आगमन त्या दाखल्यामध्ये आम्ही पाहतो की मध्यरात्री झालेलं होतं, अगदी मध्यरात्री. किती कनेक्शन आहे बघा इथं. मध्यरात्री त्या वराचं येणं झालं होतं, आगमन झालेलं होतं, ज्याचं लग्न होतं. सर्वात काळोखी वेळ मध्यरात्रीची असते, आणि त्या काळोख्या वेळेमध्ये वराचं येणं झालं होतं. म्हणून प्रियजनांनो, या दाखल्याद्वारे आम्ही समजून घेतलं पाहिजे की ख्रिस्ताचं दुसरं जे आगमन आहे, दुसरं जे येणं आहे, या पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात काळोख्या आणि अंधकारमय काळातच होईल. कारण आम्ही पाहतो, याला बायबल प्रमाण आहे. नोहा आणि लोट यांचे दिवस मनुष्याच्या पुत्राच्या आगमनापूर्वीच्या जगाची स्थितीचे चित्रण करतात. कशी जगाची स्थिती असेल? नोहाच्या काळात जशी होती तशी आज आहे का? आहे. विचारा स्वतःला प्रश्न. तुम्ही जर बायबल वाचत असाल तर तुम्हाला माहित होईल, तुमचं उत्तर असेल की होय, नोहाच्या काळात, लोटाच्या काळात जशी परिस्थिती होती वाईट, तशीच परिस्थिती आज जगाची आहे. या काळाकडे लक्ष वेधणारी काही शास्त्रवचनं आपल्याला सांगतात आणि ती घोषणा करतात की सैतान सर्व शक्तीने शेवटच्या काळामध्ये आणि तिच्या सर्व फसवणुकीने देवाच्या विरुद्ध काम करेल. 2 थेसलोनिकस पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचन. सैतान शेवटच्या काळात कार्य करेल. त्याचे कार्य या शेवटच्या काळातील वेगाने वाढणाऱ्या अंधाराने असंख्य चुका, असंख्य पाखंडी मतं त्या सैतानामुळं देवाच्या मंडळीत भरून जातील आणि देवाच्या मंडळीत हे स्पष्ट दिसू लागतील. शेवटच्या काळामध्ये सैतान केवळ जगाला आपल्या अंधारानं बंदी बनवत नाही आहे प्रियजनानो, तर तो त्याच्या फसवणुकीद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि पवित्र मंडळीला सुद्धा फसवत आहे शेवटच्या काळामध्ये. आणि म्हणूनच मंडळींच्या मध्ये अनेक बायबलला धरून नसलेल्या गोष्टी मंडळीमध्ये पाहायला मिळतात. अशा वेळेस हा देवापासून दूर जाण्याचा मार्ग सैतान तयार करत आहे, इव्हन मंडळीतल्या लोकांना सुद्धा आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा. म्हणून देवाच्या लोकांच्या साठी हीच वेळ अत्यंत भयानक परीक्षेची वेळ आणि परीक्षेची रात्र आहे. रडण्याची, पश्चाताप करण्याची, देवाजवळ देवाचं वचन, प्रकाश मागण्याची वेळ आहे. सत्यासाठी छळ असलेली ही रात्र आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्यासाठी आपला छळ होण्याची ही रात्र, ही वेळ आहे. पण याच अंधाराच्या रात्रीतून प्रत्येक विश्वासकाला देवाचा प्रकाश चमकवायचा आहे. ही ख्रिस्ती जनांची किंवा विश्वासकांची जबाबदारी आहे. इस्रायल लोकांना देवानं का निवडलं होतं? तुम्ही जगाचा प्रकाश व्हा म्हणून, नाही का? तुम्ही जगाला माझं वचन घोषित करा म्हणून, नाही का? प्रियजनानं 2 कोरिन्थीय पत्र 4 अध्याय 6 वचन सांगतं, अंधारातून प्रकाश चमकेल. जेव्हा पृथ्वी, प्रियजनानो, परमेश्वरानं निर्माण केली त्यावेळेस पृथ्वी निराकार होती आणि शून्य होती म्हणून बायबल आपल्याला सांगतं. आणि त्याचबरोबर थांग पाण्याच्या पृष्ठभागावर अंधार होता म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं. तेव्हा त्यावेळेस, अंधाऱ्या वेळेस देवाचा आत्मा पाण्याच्या पृष्ठभागावर संचार करत होता किंवा तळपत होता म्हणण्यात आलेला आहे. आणि देव सामर्थ्यशाली वचनातून बोलला,
प्रकाश हो आणि प्रकाश झाला. उत्पत्ती 1:2 आणि 3 वचन. म्हणून प्रियजनांनो, तशाच प्रकारचा अंधार, ज्यावेळेस तो अंधार होता त्या रात्रीच्या वेळी, त्या अंधारासमयी देवाचे वचन, सामर्थ्यशाली वचन कार्य करून गेलं. तो म्हणाला प्रकाश हो आणि प्रकाश झाला आणि अंधकार त्या ठिकाणचा नष्ट झाला. आता तो त्याच लोकांना, म्हणजे देवाच्या लोकांना आणि परमेश्वराने ज्या लोकांना निवडलेला आहे, त्यांना परमेश्वर एक हाक देतो, एक बोलवतो. त्या विश्वासकांना, त्या मंडळीला म्हणतो, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे आणि प्रभूचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. यशया 60:1 पहिलं वचन. आमच्यावर देवाचं तेज प्रगट झालेलं आहे का? परमेश्वराचं तेज आमच्यावर जर आलं असेल तर जगाला प्रकाश देण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुम्ही तुमचं वचन ऐकून घरात बसणार नाही. तुम्ही तुमचं वचन ऐकून शांत बसणार नाही. तुमचा आत्मा तुम्हाला बसू देणार नाही. पवित्र आत्मा तुम्हाला बसू देणार नाही. देवाचं वचन तुम्हाला बसू देणार नाही. आणि तुम्ही जगासाठी प्रकाश व्हाल आणि अंधारात प्रकाशासारखे तुम्ही चमकाल. हेच टायटल आहे 5व्या धड्याचं. प्रियजनांनो, आम्ही ह्या प्रकाशासाठी निर्मिले गेले आहोत, जगाला प्रकाश दाखवण्यासाठी. शेजाऱ्याचं आमचंच पटना झाले तर आम्ही जगाला प्रकाश कधी दाखवणार? प्रियजनांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विश्वासक काहीतरी कारणासाठी आहात, आणि ते कारण म्हणजे तुम्ही जगासाठी, अंधाऱ्या जगासाठी प्रकाशासारखं काम करायचं आहे. कारण तुमच्याकडे हा प्रकाश, देवाचं वचन आहे, ते तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अगोदर रुजू द्या, म्हणजे आपल्यातून जगासाठी प्रकाश बाहेर निघेल. पहा, पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतं, अंधार पृथ्वीला व्यापून टाकील आणि लोकांसमोर अंधकार असेल, पण प्रभू तुझ्यावर उदय पावेल आणि त्याचे तेज तुझ्यावर दिसून येईल. वचन 2 मध्ये आम्ही हे वाचतो. यशायाचं पुस्तक 60:2 वचन. काय ते तेज माझ्यामधून दिसतं का इतरांना? मी लोकांना स्वर्गाचा मार्ग दिसण्यासाठी या अंधारामध्ये प्रकाश झालेलो आहे का, जेणेकरून ते लोक कोकऱ्याच्या लग्नासाठी त्या मार्गाने स्वर्गाच्या राज्यात येतील आणि त्यांचं तारण होईल आणि तुम्ही चमकणाऱ्या प्रकाशाचं काम करा. देवबाप तुम्हाला अंधाऱ्या प्रकाशात चमकण्यासाठी सहाय्य करू. प्रभूची स्तुती असो. आज थोडस मी डिस्टर्ब आहे म्हणून जास्त मी करू शकलो नाही, पण मी तुम्हाला लवकरच सांगेन की मी डिस्टर्ब काय होतो आणि देवाने माझ्यासाठी किती मोठं कार्य केलेलं आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. कीप वॉचिंग, कीप रीडिंग द बायबल आणि देवाचा प्रकाश होण्यासाठी तयार राहा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल. प्लीज कीप मी इन युअर प्रेयर्स. थँक यू सो मच.